2020 मधल्या कोरोना व्हायरसच्या घटना पुन्हा रिपीट होण्याचा धोका खरंच निर्माण झालाय का? पुन्हा एकदा जग संकटात सापडण्याची भीती आहे का? आणि पुन्हा लॉकडाऊन लागणार का? कारण गेल्या 4-5 दिवसांपासून सतत माध्यमांमध्ये बातम्या येत आहेत की चीनमध्ये HMPV नावाचा एक नवीन व्हायरस पसरत आहे. सध्या चीनच्या रुग्णालयांमध्ये ज्या प्रकारे लोकांची गर्दी दिसून येते, लोकांनी छातीत वेदना, श्वास घेण्यास अडचण यांसारख्या तक्रारींमुळे रुग्णालयांमध्ये धाव घेतली आहे. त्यामुळे चीनमध्ये वातावरण चिंताजनक असल्याचं दिसून येत आहे आणि हे सर्व चीनमध्ये घडतानाच आपल्याला इथे घाबरून जाण्याचं कारण नाही असं सांगितलं जात असतानाच, भारतामध्ये याचा धोका नाही असं आश्वासन दिलं जात असतानाच आतापर्यंत HMPV व्हायरसचे 7 रुग्ण भारतात आढळलेत. त्यातले 2 रुग्ण महाराष्ट्रातल्या नागपूरमध्ये आढळलेत, तर बँगलोरमध्ये सुरुवातीलाच 2 रुग्ण आढळले होते. त्यानंतर अहमदाबाद, चेन्नई, कोलकातामध्ये प्रत्येकी 1 असे HMPVचे एकूण 7 रुग्ण देशात आहेत. त्यामुळे आपल्याला समजून घेणं खूप महत्वाचं ठरतं की हा नवीन व्हायरस आउटब्रेक नेमका काय आहे, त्याची काय लक्षणं आहेत, यावर काही उपाय आहे का, आणि हा व्हायरस पुन्हा एकदा जगात कोरोनासारखी परिस्थिती निर्माण करणार का, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी स्नेहा तुमचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर से हाय टू स्काय. व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढचे नवीन व्हिडिओज तुम्हाला लगेच दिसतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. HMPV म्हणजे ह्युमन मेटान्युमो व्हायरस असं या व्हायरसचं नाव आहे. सगळ्यात आधी समजून घ्या की हा एक रेस्पिरेटरी व्हायरस आहे, म्हणजेच हा श्वसनामार्गे होणारा आजार आहे. जसं कोविडच्या काळात पाहायला मिळालं होतं त्याच प्रकारच्या समस्या इथे पण दिसून येत आहेत. म्हणजे या नव्या व्हायरसची लक्षणं कोविड व्हायरस सारखीच असल्याचं CDC म्हणजे सेंटर्स फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन यांचं म्हणणं आहे. कोरोना व्हायरसच्या काळात आपल्याला आठवत असेल की श्वास घेण्यात अडचण यायची, फुफ्फुसामध्ये समस्या व्हायची, तशाच प्रकारचा हा रेस्पिरेटरी आजार आहे. सर्दी, ताप, खोकला, श्वास घेण्यात अडचण, दम लागणे, घशात खवखव अशी या व्हायरसची लक्षणं आहेत. या व्हायरसचा प्रसार या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींकडून होतो. व्यक्तीच्या खोकण्यातून, शिंकण्यातून, स्पर्शातून आणि संपर्कात आल्यावर हा व्हायरस पसरतो. आपल्याकडे जे रुग्ण सापडलेत त्या सगळ्या रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. केंद्र सरकारने या व्हायरस बद्दल अलर्ट सुद्धा जाहीर केला आहे. नागपूरमध्ये 7 आणि 13 वर्षाच्या मुलांना HMPV व्हायरसची लागण झाली आहे. त्यांना आधी स्वाईन फ्लू झाला होता, त्यानंतर 3 जानेवारीला त्यांची PVR टेस्ट केली, त्यात या दोन्ही मुलांना HMP व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं. यावरून आपल्या लक्षात येईल की या व्हायरसचा सगळ्यात जास्त धोका हा लहान मुलांना, वयस्कर लोकांना आणि गरोदर महिलांना जास्त आहे. विशेषतः 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना आणि 65 वर्षांवरील लोकांना आणि ज्यांची रोग प्रतिकार शक्ती खूपच कमजोर आहे त्यांना या व्हायरसचा सगळ्यात जास्त धोका असल्याचं सांगितलं जात आहे. तसं पाहायला गेलं तर हा व्हायरस 20-22 वर्षांपूर्वीच ओळखला गेला होता, पण हिवाळ्यात हा व्हायरस पसरण्याचा धोका सगळ्यात जास्त असू शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषाणूमुळे घाबरण्याचं काही कारण नाही असं स्पष्ट केलंय. मात्र 5 वर्षांपूर्वी कोरोनामुळे जगभर हाहाकार माजला होता. परिणामी HMP विषाणू कोरोना सारखाच आहे का, तो पुढे जाऊन कोरोनाचं रूप धारण करेल का, असं अनेक प्रश्न लोकांच्या मनात येऊ लागलेत. आणखीन एक गोष्ट इथे नमूद करण्यासारखी आहे, ती म्हणजे इथे फक्त एका विशिष्ट व्हायरस बद्दलच चर्चा होत नाहीये. मीडियाच्या रिपोर्ट्सनुसार इन्फ्लुएन्झा A आणि इतर अनेक व्हायरसेस सध्या चीनमध्ये जलद गतीने पसरत आहेत. इन्फ्लुएन्झा A व्हायरस हा एक प्रकारचा फ्लू व्हायरस आहे. फ्लू व्हायरस तुम्ही ऐकलं असेल, जो प्राण्यांनाही बाधित करतो आणि माणसांनाही बाधित करतो. खास करून पक्षी आणि डुक्कर यांना याचा जास्त लवकर त्रास होतो. तुम्ही स्वाईन फ्लू आणि बर्ड फ्लू याबद्दल ऐकलं असेल. हा त्याच प्रकारचा आहे. इन्फ्लुएन्झा A हा जास्त घातक बनतो कारण तो झपाट्याने म्युटेशन करायला सुरुवात करतो, ज्यामुळे तो अधिक वेगाने पसरू शकतो आणि इतरांना बाधित करू शकतो. HMPV हा व्हायरस केवळ चीन पुरता मर्यादित नाही, तो आशियातील इतर देशांमध्येही पसरत आहे. उदाहरणार्थ जपानमधील आरोग्य अधिकारी सक्रियपणे यावर काम करत आहेत. डिसेंबर महिन्यात एका आठवड्यात 95,000 फ्लू रुग्ण जपानच्या सुमारे 5,000 रुग्णालयांमध्ये दाखल झालेत. त्यामुळे हा व्हायरस चीनच्या बाहेर भारत आणि इतर देशांमध्ये सुद्धा पसरत आहे हे निश्चित. तर मग प्रश्न हा येतो की HMPV विषाणू ज्याचे 7 रुग्ण भारतात आढळले त्यावर लस आहे का, किंवा त्याचा प्रसार रोखण्यासाठी काही उपाययोजना आहेत का? तर अद्याप तरी या विषाणूवर कोणतीही लस उपलब्ध नाही. त्यामुळे या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कोरोनाप्रमाणेच काही प्रतिबंधात्मक उपाय प्रभावी ठरतात. भारतात पुन्हा एकदा गर्दीच्या ठिकाणी मास्क घालायला सुरुवात करणे गरजेचे आहे. साबण आणि पाण्याने
कमीत कमी 20 सेकंद हात धुणे, न धुतलेल्या हाताने डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श करणे टाळणे, आजारी असलेल्या लोकांशी जवळचा संपर्क टाळणे, ज्या रुग्णांना सर्दीसारखी लक्षणे आहेत त्यांनी खोकताना किंवा शिंकताना तोंड किंवा नाक झाकून ठेवणे, विटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेला आहार घेणे आवश्यक आहे. धूम्रपान करणाऱ्यांवर हा व्हायरस अधिक परिणाम करू शकतो, कारण धूम्रपान फुफ्फुसांना आधीच कमजोर करतो. यासोबतच सॅनिटायझरचा वापरही प्रभावी ठरू शकतो. शेवटी भरपूर पाणी पिणे खूप महत्वाचे आहे आणि कोरोनाची लस घेतली तरी HMPV व्हायरसची लागण होऊ शकते असंही सांगितलं जात आहे. चीनने अद्याप तरी किती रुग्ण रुग्णालयात दाखल झालेत, किती जण बाधित आहेत किंवा किती जणांचे मृत्यू झालेत याची आकडेवारी जाहीर केलेली नाहीये. पण तिथे परिस्थिती गंभीर होत चालली आहे हे नक्की, कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक गोष्टी पुढे येत आहेत. तिथे केसेस सतत वाढत आहेत. तरीही चीनच्या अधिकाऱ्यांनी किंवा जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे WHO ने अद्याप यावर कोणतेही विधान केलेलं नाहीये. यापूर्वी कोविडच्या वेळी WHO ने 6 वेळा सावध राहण्याच्या घोषणा केल्या होत्या. अधिकृत सूत्रांचे म्हणणे आहे की हा व्हायरस येत्या काळात अधिक वेगाने पसरू शकतो. विशेषतः सध्या हिवाळ्याचा हंगाम सुरू आहे आणि हिवाळ्यात आधीच श्वसनाचे त्रास किंवा अशा प्रकारचे इतर प्रश्न वारंवार उद्भवतात. त्यामुळे अधिकृतरित्या असे सांगितले जात आहे की या हंगामात हा व्हायरस जलद गतीने पसरू शकतो. 2002-3 पासून HMPV व्हायरस भारतात प्रेझेंट असल्याचं रिसर्च मधून समोर आलंय. HMPV ची लागण झाल्याने मृत्यूची शक्यता कमी असते. मात्र चायना सेंटर फॉर डिझीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन CDC नुसार HMPV विषाणूची मोठ्या प्रमाणात लागण झाल्याने प्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे योग्य उपचार घेतले तर या विषाणूचा धोका कमी आहे. या विषाणूच्या संसर्गाचा रेट 41% असून तो इन्फ्लुएन्झा विषाणूच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यामुळे HMPV मुळे घाबरण्याचं काही कारण नसल्याचं सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा व्हायरस नवीन नाही, यापूर्वी हा व्हायरस आला होता, त्यामुळे HMPV या व्हायरसला घाबरण्याचं काही कारण नाही असं आवाहन केलंय. या संदर्भात जी नियमावली आहे ती जाहीर होईल. या संदर्भात चुकीची माहिती देऊ नका. जी अधिकृत माहिती येईल ती माहितीच द्यावी. केंद्र आरोग्य मंत्रालयाबरोबर बैठक चालू आहे असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं. याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि से हाय टू स्काय या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.